साठी आदिवासी बचाव समितीने जो पुढाकार घेतला त्याबद्दल सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. बचाव समिती त्याचप्रमाणे आदिवासी परंपरेने, आदिवासी रीती रिवाजाप्रमाणे, आदिवासी रूढीप्रमाणे, प्रकृती पूजनाप्रमाणे जी आपल्या देवीची पूजा करणं अपेक्षित होतं ती आतापर्यंत झालेली नव्हती. म्हणून आदिवासी देवीची, देवी देवतांची पूजा कशी केल्या जाते, नवसिद्धी नवग्रह कसे आळवल्या जातात, देवांच्या भेटी कशा घडवल्या जातात, आपल्या परिसरामध्ये नसून संपूर्ण जगतामध्ये सर्व लोकांना सुखी ठेवण्यासाठी काय मंत्र बोलावा लागतात, त्यासाठी नंदुरबारवरून म्हणजे गुजरातच्या बॉर्डरीवरून जमनदादा ठाकरे आलेले आहेत. ते आदिवासीचे पुजारी आहेत. ते महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जिथं जिथं आदिवासीच्या ज्या रूढी परंपरा संपवलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन जनजागृती करतात आणि त्या परंपरा जपण्यासाठी स्वतः ते मंत्रोच्चाराचा घोष करतात आणि आपल्या बांधवांना समजून सांगतात की आपली रीतिरिवाज, रूढी, परंपरा, पूजा कशी आहे, ती देवाच्या ठिकाणी कशी असावी, लग्नाच्या ठिकाणी कशी असावी, ज्या ठिकाणी मयत झालं त्या ठिकाणी कशी असावी, घराची पूजा करायची ती कशी असावी, शेतीची पूजा करायची ती कशी असावी, या सगळ्या पूजा ते आपल्या विसरलेल्या समाजाला सांगत आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे येडोई देवस्थान आहे, या देवस्थानला व्यक्तिगत मी 94 सालापासून येतोय आणि माझ्या आजोबा बरोबर, आजी बरोबर मी या ठिकाणी लहान असताना 6वीला असताना मी नदीनं आलेलो आहे. आजी आजोबाचं बोट धरून मी इथपर्यंत आलेलो आहे. आणि जी आपली देवी आहे ती देवी तांदळा स्वरूपात आहे. तिला हात पाय डोळे वगैरे काय नाही, ती तांदळा स्वरूपात आहे आणि ती साक्षात या डोंगर दऱ्यामध्ये, या डोंगरामध्ये, या निसर्गरम्य वातावरणामध्ये प्रगट झालेली आहे आणि ती आमची कुलदैवत आहे, आदिवासीचं कुलदैवत आहे. आणि म्हणून तिला जे बंधक बनू पाहत आहे त्यांना आम्ही बंधक बनू देणार नाही. या ठिकाणी अनेक वर्षापासून भक्त पावत्या फाडतात. अनेक दिवसापासून हजारोच्या, लाखोच्या या ठिकाणी वर्गण्या होतात, परंतु या देवीसाठी कुठलाही 1 रुपया खर्च केला जात नाही. हे जे तुम्हाला दिसतंय हे सगळं भाविक भक्तांनी दिलेलं आहे. या ठिकाणी वन विभागाने हे तयार केलेलं आहे. मग तुमच्या आमच्या पावत्या फाडलेला पैसा जातो कुठं, हा त्यांना प्रश्न केला पाहिजे. हे आदिवासी येडोई देवस्थान आहे. या लोकांनी ते देवस्थान गावामध्ये स्थापन केलेलं आहे. त्या गावामध्ये स्थापन केलेला येडवाईचा उतारा सुद्धा गावामध्ये नाही. ते ट्रस्ट सुद्धा बोगस आहे. आणि हे माणसं तुमच्या भक्तांच्या जमा झालेल्या पैशावर डोळा ठेवून यात्रेमध्ये पावत्या फाडतात आणि एक नाटक करतात का आम्ही देवीसाठी खूप काही करतोय. म्हणून या लोकांचा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही अनेक वर्षापासून भांडतोय. परंतु जत्रा जवळ आली का पोलीस प्रशासन, तहसीलदार या लोकांना त्या हाताशी धरून 4-2 दिवस गोड गोड बोलून हा जो आमचा विरोध आहे तो मोडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु आता हा विरोध आम्ही मोडू देणार नाही. या ठिकाणी भलाई कुठलीही किंमत आम्हाला मोजावी लागली तरी चालेल, परंतु येडवाई ही आदिवासी भिल्ल समाजाची कुलदैवत आहे. ही वंश परंपरागत आलेली आमची जी चालीरीती, रूढी, परंपरा आहे त्या पद्धतीनं ती भिल्लांच्याच ताब्यात राहील, आदिवासींच्याच ताब्यात राहील. आणि म्हणून येडू माता की म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी अन्नदान कमिटीने पूर्ण 2-3 जिल्ह्यामध्ये भ्रमण केलं आणि लोकांना सांगितलं की आपलं कुलदैवत येडोई पिंपळदरीला आहे आणि त्या पिंपळदरीला जाऊन तुम्ही दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून माझी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती आहे का या लोकांचा डाव इथं जमा होणाऱ्या पैशावर आहे. दुकानं लागलेले आहेत, 200-200 रुपये फुटाने दुकानं लावलेले आहे. मग तुम्ही जागा मोजा, कोणाला 10,000 आहे, कुणाला 15,000, कुणाला 6,000, कुणाला 2,000 अशी वर्गणी केलेली आहे. तुम्ही दुकानावर चक्रा मारा का तुमची पावती किती फाडलेली आहे. या ठिकाणी 5-50 लाख रुपये जमा करून या ठिकाणी हे जे बोगस ट्रस्ट आहे, हे बोगस ट्रस्ट त्या निधीचा स्वतःच्या कुटुंबासाठी वापर करतात. देवीसाठी 1 रुपया, 1 फूल सुद्धा इथं आणत नाही.
त्यांचा इथं कुठलाही अधिकार नाही. हे फॉरेस्ट आहे. या फॉरेस्ट मध्ये त्या संस्थेचा त्या ट्रस्टचा कुठलाही अधिकार नाही. आणि म्हणून तुम्ही आम्ही जागृत झालं पाहिजे. या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सर्व समाजाने जागृत झालं पाहिजे आणि जे बोगस ट्रस्ट आहे यांना यांच्या पावत्या फाडल्या नाही पाहिजे. आपल्या नातेवाईकांना सांगितलं पाहिजे की यांच्या पावत्या फाडू नका. जे काही दान करायचं आहे ते दान तुम्ही थांबवा. आम्ही या ठिकाणी जसं सप्तशृंगीला मंदिर झालेलं आहे तशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी मंदिर उभं करणार आहे. आणि या भागातून दर्शनाला रांग इकडं पायऱ्या करणार आहोत आणि इकडून वर चढवणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये जत्रा आपली वर असेल खाली नसेल की जे लोक तुम्हाला राहण्यासाठी जागा देत नाही, वावरत जाण्यासाठी जागा असेल तर त्या रस्त्यामध्ये खड्डे खोदतात, पाणी सोडून देतात, म्हणजे तुम्ही गेलं नाही पाहिजे, म्हणजे तुम्हाला हरासमेंट करायची. या ठिकाणी पिढ्यानपिढ्या यात्रा भरते. पहिले 10-20 हजार येत होते लोक, आज या ठिकाणी 7-7, 8-8 लाख लोक येतात. ही जत्रा स्थायी आहे. येऊन दर्शन करून मागे जाण्याची जत्रा नाहीये. या ठिकाणी 5-5 दिवस लोक या ठिकाणी येऊन राहतात. इथं आमच्या महिलांना कपडे बदलायला स्नानगृह नाही, आंघोळी करायला. तसंच आमच्या महिलांना संडास बाथरूमला जायला कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. हे सगळं दुर्दैवी आहे. या ठिकाणी जर आमचा कोणता माणूस नदीत बुडाला तर त्याला वाचवण्यासाठी या ठिकाणी कुठली व्यवस्था नाही. म्हणजे हे लोक फक्त आपल्याकडून पैसा वसूल करण्याच्या मार्गात आहे. आणि हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो का या येडवाईला आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये कोरून ठेवा. आणि ही आपली कुलदैवत खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या स्वरूपात करायची आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला पुढील काळामध्ये संपर्क करून तुमच्याकडून जी काही दान दक्षिणा आहे ती दान दक्षिणा घेऊन तुमचं नाव आम्ही इथं मंदिराला कोरून देऊ. म्हणून माझी विनंती आहे की कुठल्याही ट्रस्टची पावती फाडू नये, बोगस ट्रस्टची पावती फाडून त्यांना गब्बर करू नये ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी आदिवासी रीतिरिवाजाप्रमाणे जी येडवाईची पूजा झालेली आहे ही पूजा अशीच अखंड चालू राहील. या ठिकाणी प्रल्हाद माळी म्हणून या ठिकाणी आपण पुजारा नेमलेले आहेत, ते या ठिकाणी कायमस्वरूपी राहतील. त्यांच्या कुटुंबामध्ये ती सेवा आहे. म्हणून आज या ठिकाणी सर्वांमध्ये आज घोषणा करतो की प्रल्हाद माळी हे आदिवासी कुलदैवत येडवाईची सेवा करण्यासाठी पुजारा म्हणून नियुक्त केलेले आहेत आणि त्याला सर्व कमिटीने सर्व समाजाने अनुमती दिलेली आहे. तरी पुन्हा एकदा या ठिकाणी जे काही बीडवरून अप्पासाहेब बर्डे कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, दिलीप भाऊ बर्डे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे आयरे साहेब आहेत, सैनाथ बर्डे साहेब आहेत, अनिल बर्डे साहेब आहेत, जमनदादा आहेत, आमचे बर्डे पाटील आहेत, अशा असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपला बहुमोल वेळ दिला आणि ही यात्रा आदिवासी रीतिरिवाजाप्रमाणे सुरू केली. ही अखंड पुढे राहो अशी येडवाईचरणी प्रार्थना करतो. सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. या ठिकाणी